नमस्कार। आपल्या सगळ्यांचं भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये मनापासून स्वागत। जनाब संजय राऊत यांनी आज नेहमीप्रमाणे सकाळी पुन्हा एकदा बांग दिलेली आहे। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यावर टीका केली आहे। खरं तर संजय राऊत यांना माझं आव्हान आहे की त्यांनी अशा पद्धतीनं टीका करण्याच्या ऐवजी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे। आज ते असं म्हणाले की स्वर्गीय आनंद दिघे यांच्या चित्रपटामध्ये जे काही दाखवलंय ते सर्व खोटं आहे, ते सर्व चुकीचं आहे। अहो संजय राऊत, तुम्हाला चित्रपटाचं काय कळतं? संजय राऊत यांच्यावर का चित्रपट काढायचं ठरवला? संजय राऊत यांच्या जीवनावर चित्रपट काढायचं ठरवला तर त्या चित्रपटाचं नाव माझा भोंगा माझी बांग अशा पद्धतीचं नाव संजय राऊत यांच्या चित्रपटाला द्यावं लागेल। कारण संजय राऊत यांचं संपूर्ण आयुष्य बघितलं, संजय राऊत यांची संपूर्ण कारकीर्द बघितलं तर माझा भोंगा माझी बांग याच्याशिवाय चित्रपटाला दुसरं नाव सुचवता येणार नाही आणि तेच नाव संजय राऊत यांच्या चित्रपटाला समर्पक असेल। त्यामुळे संजय राऊत यांनी उगीच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार यांच्यावर टीका करत बसू नये। आपल्या आयुष्यामध्ये काय चाललंय? आपल्या आयुष्यामध्ये रोज सकाळी 9 वाजता उठून भोंगा सुरू करायचा आणि बांग द्यायची, याच्या पलीकडे काहीही चालत नाही। त्यामुळं दुसऱ्याच्या चित्रपटावर अशा पद्धतीनं टीका करण्यापेक्षा संजय राऊत यांनी स्वतःवर माझी बांग माझा भोंगा अशा पद्धतीचा चित्रपट काढावा। संजय राऊत यांनी आज शिंदेची शिवसेना भाजपात विलीन होणार हा दावा केलेला आहे। खरं तर एकनाथजी शिंदे यांची शिवसेना भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन होणार अशा पद्धतीचा हास्यास्पद दावा संजय राऊत करतात। अहो संजय राऊत, उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे। मुंबई महापालिका निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर उभाटा गटाचं उरलं सुरलं अस्तित्व देखील संपेल आणि त्यानंतर उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही। त्यामुळं हे विलीन होणार ते विलीन होणार हे सांगण्याच्या आधी संजय राऊत यांनी महाराष्ट्राला सांगून टाकावं की महापालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर उभाटा गटाचं विसर्जन होईल आणि ती उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल याची माहिती संजय राऊत यांनी महाराष्ट्राला देऊन टाकावी। ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत, राहुल गांधी यांची चापलुसी करण्याचं काम करतायत, ते बघता संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्याबरोबर डील केलेली आहे आणि आता उभाटा गट काँग्रेसमध्ये विलीन केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही। कारण महापालिका निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या निवडणुकीत राहिलेल्या उभाटा गटाला पुन्हा एकदा घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातील जनता करणार आहे। त्यामुळं शिल्लक सेना ही काँग्रेसमध्ये विलीन होईल। संजय राऊत यांनी गुरुची भाषा तर करू नये। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संजय राऊत यांनी सोडून दिलेत। त्यांचं शिष्यत्व संजय राऊत यांनी कधीच सोडून दिले आणि आता संजय राऊत गुरुच्या भाषा करत असतील, गुरुच्या गप्पा करत असतील तर अलीकडच्या काळात संजय राऊत यांचे गुरु राहुल गांधी झालेले आहेत। राहुल गांधींचं शिष्यत्व पत्करण्याचं काम संजय राऊत यांनी केलेलं आहे। कारण ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सातत्यानं भूमिका मांडतायत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे विचार असू शकत नाहीत, तर हे विचार राहुल गांधी यांचे आहेत। राहुल गांधी एका बाजूला दिल्लीमध्ये बसून नक्षल्याचा अजेंडा रेटण्याचं काम करतात आणि तोच अजेंडा महाराष्ट्रात रेटण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं जात आहे। त्यामुळे संजय राऊत तुमचे गुरु राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधी किती कच्चे आहेत, राहुल गांधी किती रिकाम्या डोक्याचे आहेत हे देशातल्या जनतेला 2014च्या आधीपासून माहीत होतं। त्यामुळं राहुल गांधींना सलग तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत लोकांनी नाकारलं, त्यांना 100 पेक्षाही कमी जागा दिल्यात। आता
तुम्ही राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून मार्गक्रमण करत आहात। राहुल गांधींचं शिष्यत्व पत्करून तुम्ही काम करतायत आणि राहुल गांधी ज्या पद्धतीनं नक्षलींचे विचार पुढे नेण्याचं काम करतायत, राहुल गांधी ज्या पद्धतीनं अराजकता माजवण्यासाठी प्रयत्न करतात, अगदी त्याच पद्धतीनं संजय राऊत राहुल गांधींचं शिष्यत्व पत्करून महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। नारायण राणे यांच्या मुलांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं। खरं तर महाराष्ट्राची संस्कृती कुणी बिघडवली याची ऑनलाईन किंवा फिजिकल स्पर्धा घेतली तर त्यामध्ये संजय राऊत यांचा पहिला क्रमांक लागेल। कारण रोज सकाळी उठायचं, प्रत्येक नेत्यांबद्दल अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करायची, माध्यमांसमोर यायचं आणि माईक समोर असल्यामुळं वाटेल ते बोलायचं, हे धंदा सगळ्यात आधी महाराष्ट्रात कुणी सुरू केला होता तो संजय राऊत तुम्ही सुरू केला होता। तुमच्या नावावर सकाळचा भोंगा लागलेला आहे। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये चिखलफेक करण्याचं काम, महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकीय संस्कृतीला बिघडवण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त संजय राऊत यांनी केलंय। महाराष्ट्रातल्या संस्कृती बिघडवण्याचे शिरोमणी हे संजय राऊत आहेत। त्यांनी इतरांवर बोलू नये। नारायण राणे साहेब असतील किंवा आमचे नितेशजी राणे असतील, हे तुम्हाला प्रत्युत्तर म्हणून टीका करत होते। तुम्ही सर्वात आधी महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या भाषेचा स्तर घसरवला। नको नको ते अश्लील शब्द पत्रकार परिषदेमध्ये वापरून तुम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं अधिपतन करण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलेलं आहे। त्यामुळं महाराष्ट्रातली राजकीय सुसंस्कृतपणा जो होता, अगदी यशवंतराव चव्हाणांपासून देवेंद्रजी फडणवीस हे सातत्यानं महाराष्ट्राची संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु तुम्ही जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे शब्द वापरले, अशा पद्धतीची अश्लील आणि कमरेच्या खालचे भाषेतले शब्द वापरले आणि महाराष्ट्रातली राजकीय संस्कृती बिघडवण्याचं काम संजय राऊत तुम्ही केलंय। हे पाप दुसरं तिसरं कुणाचं नाही, फक्त आणि फक्त संजय राऊत यांचं आहे। जयंत पाटील साहेब भाजपात येत नाही म्हणून त्यांना त्रास दिला जातोय असा आरोप देखील आज संजय राऊत यांनी। खरं तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना गोपीचंद पडळकर काही त्रास देत असतील असं मला वाटत नाही। त्यामुळं उगीच संजय राऊत यांनी जयंत पाटील यांचं नाव घेऊन अशा पद्धतीचे दावे प्रतिदावे करू नयेत। जयंत पाटील यांची कारकीर्द महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यांना कोणीतरी त्रास देतोय म्हणून ते कुठला तरी पक्ष सोडतील, आणि त्रास देणं आमची परंपरा नाही। त्रास देणं ही संजय राऊत आणि उभाटा गटाची परंपरा आहे। तुम्हाला आठवत असेल, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना कशा पद्धतीनं किती लोकांना त्रास दिले। नारायणजी राणे यांचं घर तोडण्यापर्यंतची हिम्मत संजय राऊत तुमची गेली होती। कंगना रनौत यांचं घर तोडण्यापर्यंतची हिम्मत संजय राऊत तुमची दिली होती। त्यामुळं त्रास देण्याची संस्कृती भारतीय जनता पार्टीची नाही, ती संजय राऊत आणि उभाटा गटाची आहे। एका नौदल अधिकाऱ्यांनी एक कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून त्यांचा डोळा तुम्ही फोडला होता। पत्रकार अर्णब गोस्वामी यांना घरातून उचलून अटक केली होती। राहुल कुलकर्णी यांना घरातून उचलून अटक केली होती। त्यामुळे त्रास देण्याची संस्कृती संजय राऊत तुमची आहे, भारतीय जनता पार्टीची नाही। विश्व हिंदू परिषदेने मंदिरात फक्त हिंदूंनाच प्रवेश असावा असा आग्रह धरलेला आहे, परंतु संजय राऊत यांनी त्यांचा विरोध केला, मंदिरात सर्वांना प्रवेश द्यावा। खरं तर गरब्याच्या निमित्ताने, गरबा हा हिंदूंचा पवित्र सण आहे। दसऱ्याच्या निमित्ताने 9 दिवस आम्ही देवीचा जागर करत असतो आणि अशा पद्धतीचा देवीचा जागर करण्याचा अधिकार हिंदूंना आहे आणि त्या हिंदूंच्या संस्कृतीमध्ये, हिंदूंच्या परंपरेमध्ये इतरांनी नाक खुपसण्याचं काही कारण नाही। त्यामुळे अशा पद्धतीनं गरब्यामध्ये देवीची आराधना करत असताना, आम्ही दांडिया करत असताना, गरबा करत असताना इतर धर्मीयांनी त्याच्यामध्ये नाक खुपसण्याचं कारण नाही। अशा पद्धतीची सूचना, अशा पद्धतीचा विनंती विश्व हिंदू परिषदेने केली असेल तर संजय राऊत यांना का मिरच्या झोमतायत? संजय राऊत, तुम्ही अशा पद्धतीनं हिंदू विरोधी भूमिका घेऊ नका।
इथला हिंदू गरब्याला आपला पवित्र सण मानतो. नवरात्रीच्या निमित्ताने आम्ही मातेची पूजा करतो, आम्ही देवीची पूजा करतो. अशा पद्धतीचं आमची पूजा अर्चना सुरू असताना तुम्ही त्यामध्ये इतर धर्मीय घुसावेत यासाठी प्रयत्न करणार असाल तर तुम्हाला महाराष्ट्रातले आणि देशातले हिंदू समाज कधीच माफ करणार नाही. फक्त मतं मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मतं मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मीय येणार त्याचं समर्थन करतायत. अहो संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अशा पद्धतीनं गरब्यांमध्ये इतर धर्मीय यावेत यासाठी जर का संजय राऊत समर्थन करत असतील आणि सर्व धर्म समभावाच्या गप्पा करणार असतील तर येणाऱ्या सर्व कार्यक्रमामध्ये हिंदू लोक तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की समाजात दुरी निर्माण करण्याचं काम सध्या सत्ताधाऱ्यांतर्फे केलं जातं. खरं तर समाजात दुरी निर्माण करण्याचं काम तोडा आणि फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचा कारभार जर का कोण असेल तर वडेट्टीवार तुमचा तो कारभार आहे. वडेट्टीवार काँग्रेसचं सरकार असताना मराठ्यांचं आरक्षण रद्द करण्याचं पाप तुम्ही केलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठा समाजाचं आरक्षण रद्द करण्याचं पाप तुमचं होतं. महाविकास आघाडीचं सरकार असताना तुम्ही त्या सरकारमध्ये मंत्री असताना ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण घालवण्याचं पाप तुम्ही केलं होतं. त्यामुळे तुम्ही GR रद्द करण्याची भाषा, दोन समाजात दरी निर्माण करण्याची भाषा करू नका. वडेट्टीवार, तुमची कारकीर्द काय होती, काँग्रेसची कारकीर्द काय आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. देवाभाऊ सर्व समाजाला सोबत घेऊन आमच्या मराठा बांधवांना, आमच्या ओबीसी बांधवांना सोबत घेऊन जाण्याचं काम सातत्यानं करतायत. त्यामुळं GR रद्द करा, हे करा, ते करा असे सल्ले विजय वडेट्टीवार यांनी देऊ नये. हे स्थगितीचं सरकार नाही, हे सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार आहे. आणखी एक मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला की महाराष्ट्रातल्या बुलेट ट्रेनला आमचा विरोध आहे. अहो, बुलेट ट्रेन ही जनतेच्या हितासाठी, लोकांच्या हितासाठी आलेले आहे. संजय राऊत, तुम्ही सातत्यानं विकासाच्या प्रकल्पाला विरोध करतायत. तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये जेव्हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग सुरू करण्याची संकल्पना देवेंद्रजींनी मांडली त्यावेळी देखील उद्धव ठाकरे, संजय राऊत, उभाटा गटाच्या सर्व नेत्यांनी या समृद्धी महामार्गाला विरोध करण्याचं पाप केलं होतं. कोस्टल रोडची संकल्पना आम्ही मांडली, कोस्टल रोड बद्दल काम सुरू होतं तेव्हा देखील उभाटा गटांनी कोळीवाड्यातील काही लोकांना हाताशी धरून त्या कोस्टल रोडला विरोध करण्याचं पाप तुम्ही केलं होतं. परंतु आज आपण बघतो की समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा बनलेली आहे. कोस्टल रोड मुंबईकरांच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे आणि आता तुम्ही अशा पद्धतीनं बुलेट ट्रेनला विरोध करतायत, विकासाच्या प्रकल्पाला विरोध करतायत आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी स्थगितीचं सरकार होतं त्या पद्धतीची भाषा तुम्ही करणार असेल तर येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रातली जनता जनार्दन 14 कोटी लोक तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील. खूप खूप धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.